ओके, आपण सेकंड चॅप्टर पाहतो इनपुट डिव्हाइसेस आणि इंटरॅक्शन टास्कमधील सेकंड लेक्चर पाहतो आपण फर्स्ट लेक्चरमध्ये इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय असतं ते समजून घेतलं, किंवा त्याचे बेसिक टाईप काय असतात, किंवा इंटरॅक्शन डिव्हाइसचे दोन पार्ट पाहिले आपण. इंटरॅक्शन किंवा इनपुट डिव्हाइसेसचे मेन दोन पार्ट पाहिले होते आपण, लॉजिकल इंटरॅक्शन आणि फिजिकल इंटरॅक्शन. फिजिकल इंटरॅक्शन, लॉजिकल इंटरॅक्शनमध्ये आपण लॉजिकली कोणत्या प्रकारचे डिव्हाइसेस असतात, म्हणजे लोकेटर काय, व्हॅल्युटर काय, पिक डिव्हाइसेस असेल, स्ट्रिंग डिव्हाइसेस असतील, आपण त्या गोष्टी पाहिल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल इंटरॅक्शन कोणते कोणते असतात किंवा कोणते कोणते डिव्हाइसेस असतात त्याचा आपण स्टडी करणार आहोत. स्टडी हा तुम्हालाच करायचा आहे, कारण का इट इज अ फंडामेंटल डिव्हाइसेस. मग कीबोर्ड्स असेल, माऊस असेल, जॉयस्टिक असेल, टच पॅनल असेल, डेटा ग्लो असेल, कुठे यूज केला जातो, आता थोडी इन्फॉर्मेशन मी पण सांगणार आहे. तर आज आपण इनपुट डिव्हाइसेसमधील इंटरॅक्शन, ज्यावेळेस आपण लॅपटॉपशी किंवा एखाद्या मशीनशी करतो, किंवा आपण टॅब असेल, ज्यावेळेस आपण कम्युनिकेट करतो त्यावेळेस आपण फिजिकली डिव्हाइसेस यूज करतो. इट इज अ फिजिकल इंटरॅक्शन. मी माऊसचा यूज करतो, आपण ज्यावेळेस मी माऊसचा यूज करतो त्यावेळेस काय करतो, मग क्लिक करतो, मग ते काय झालं, पॉईंट झालं, बरोबर, पॉईंट करणं, मग ते लॉजिकली पार्ट झाला. परंतु ॲक्च्युअल मी जे हार्डवेअरचं यूज करतो आहे किंवा जे फिजिकलचं यूज करतो तो पार्ट आपण पाहणार आहोत. किंवा ते समजू, म्हणजे पार्ट म्हणजे कोणतं, नॉट अ प्रोग्रामिंग पार्ट, इट इज अ फंडामेंटल की थेरटिकल पार्ट. म्हणजे कीबोर्ड्समध्ये काय काय असतात. तर फर्स्ट आपण कीबोर्ड्स पाहणार आहोत. कीबोर्ड्स म्हटल्यानंतर कीबोर्डचा यूज कशासाठी केला जातो, मला काहीतरी राईट करायचं असेल, टाईप करायचं असेल, किंवा काहीतरी फंक्शन्स राईट करायचे असतील, तर मी अशा वेळेस इनपुट देण्याचं काम मी एक डिव्हाइसेसद्वारे करतो, तो म्हणजे कोणता असतो, कीबोर्ड्स असतो. मग कीबोर्ड्समध्ये 4 ते 5 की आहेत. टायपिंग कीज असतील, न्यूमेरिक कीपॅड असेल, फंक्शन की असेल, स्पेशल पर्पज की असतील, किंवा कंट्रोल कीज असतील. हे तुम्हाला तर सांगता आले पाहिजेत. स्पेशल पर्पज की कोणत्या असतात, किंवा कंट्रोल की कोणत्या असतात, किंवा फंक्शन. आता बऱ्यापैकी तुम्ही कम्प्युटरचे विद्यार्थी लास्ट इयरला आले, त्यानंतर कीबोर्ड्स तुम्हाला बऱ्यापैकी माहिती, किंवा किती की असतात, न्यूमेरिक की किती असतात, अल्फाबेट किती असतात, फंक्शन किती असतात. जर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले तरी तुम्हाला सांगता आले पाहिजेत. कारण का कीबोर्डचं जसं जनरेशन तयार होईल तसं तसं नवीन कीबोर्ड्स आलेले आहेत आणि तशा प्रकारच्या कीज तयार झालेल्या आहेत. तर कीबोर्डचा यूज आपण फिजिकली इंटरॅक्शन, आता हे सगळेच माऊस असतील, ट्रॅकबॉल असेल, किंवा स्पेस बॉल असेल, टॅबलेट असेल, लाईट पेन, जॉयस्टिक, टच पॅनल, डेटा ग्लो, हे सर्व काय इनपुट डिव्हाइसेस आहेत. मग ते इनपुट डिव्हाइसेस आपल्याला त्यांचा यूज माहीत पाहिजे. कीबोर्डचा यूज मला कीज राईट करण्यासाठी, किंवा काहीतरी इनपुट देण्याचं काम, किंवा लोकेशन देण्याचं काम, किंवा एखादं कॉर्डिनेट पोझिशन देण्याचं काम मी त्या कीबोर्डचा यूज करून करतो. मग कीबोर्ड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे की आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत. न्यूमेरिक पॅडमध्ये आपण काय करतो, न्यूमेरिक व्हॅल्यू, डिजिट टाईप करण्याचं काम करतो, इट इज अ न्यूमेरिक की. त्यानंतर टायपिंग कीज, अल्फाबेट आहेत, तुम्हाला कोणत्या अल्फाबेट अप्पर केसमध्ये लिहायचं, लोअर केसमध्ये करायचं, ह्या सर्व गोष्टी म्हणजे अल्फाबेट A to Z पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये काय आहेत, कीज आहेत. इट इज अ टायपिंग. फंक्शन की डायरेक्ट वर दिलेत, फंक्शन 1, फंक्शन 2, फंक्शन 3, फंक्शन F5, F6, F10 पर्यंत, F12 पर्यंत आहेत त्या. मग त्या फंक्शनमध्ये आपण डायरेक्टली जर मला सेटअप यूज करायचा असेल तर बघा, आपण एखादा सेटअप यूज करायचा असेल तर काहींना F11 लागतो, काहींना F9 लागतो, काहींना F7 लागतो. म्हणजे जर सेटअपमध्ये मला आतमध्ये जायचं असेल किंवा सेटिंगमध्ये जायचं असेल तर असे वेगवेगळे फंक्शनचं त्यांचं काम आहे. स्पेशल पर्पज कीमध्ये आपण डायरेक्ट डिलीट करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकतो, म्हणजे अप्पर लोअरमध्ये आपण त्याला घेऊन जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या की आहेत. किंवा प्रिंट स्क्रीन नावाचे पर्पज स्पेशल कीज ह्यात. देन कंट्रोल कीचा यूज कशासाठी करतो आपण, शिफ्ट दाबून काय कंट्रोल करण्यास करतो. म्हणजे अप्पर लोअर्समध्ये आपण काय करतो, शिफ्ट दाबून त्या शिफ्ट कीचा यूज करतो आपण, किंवा अप्पर लोअर घेऊन जाण्याचं काम आपण त्या कीजद्वारे करतो. हे कीबोर्ड्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत, किंवा इट इज अ थेरटिकल पार्ट आहे. सर्च करा, काही करा, थेरटिकल पार्ट आहे हा, तुम्हाला तो गोष्ट समजल्या पाहिजे. नेक्स्ट माऊसचा यूज पॉईंट करण्याचं काम करतो.
पॉइंटिंग दाखवायचं काम करतो. म्हणजे तुमच्या लॅपटॉपवर असेल किंवा तुमच्या PC वर असेल तर तुम्ही माऊस जोडून तुम्ही काय करू शकता, पॉईंट करता. पण कीबोर्ड माऊस 2 टाईपचे आहेत, एक मॅकॅनिकल आणि दुसरा ऑप्टिकल. मॅकॅनिकल इट इज अ ओल्ड जनरेशन, की त्याच्यामध्ये एक बॉल असायचं, त्या बॉल थ्रू काय केलं जात होतं, एक इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असायचं त्या माऊसबरोबर, तो काय करत होता, पॉईंट दाखवणं. मला वाटतं तुमच्या त्या जनरेशनने तो मॅकॅनिकल माऊस पाहिलाही नसेल, त्याच्यामध्ये आतमध्ये एक बॉल असायचा. आता ऑप्टिकल माऊस यूज केला जातो लाईटवरती. आता खालून लाईट लागली जाते बघा, तुम्ही चालू केलं मशीन की खालून लगेच लाईट लागली. इट इज ऑप्टिकल माऊस. म्हणजे ऑप्टिकल माऊस काय असतो किंवा नाही का मॅकॅनिकल माऊस काय असतो हे तुम्हाला कळलं. इट इज अ पॉइंटिंग डिव्हायसेस, परंतु त्यातला फरक असेल किंवा काय असेल तुम्हाला सांगता आला पाहिजे. ओके, हा तुम्हाला थॅरोटिकली पार्ट आहे, हा तुम्हाला स्टडी करायचा जे त्याचे नोट्स असेल किंवा काय असेल त्याचे फोटो कॉपीज करून मी तुम्हाला सेंड करेन. नेक्स्ट, ट्रॅक बॉल असेल किंवा स्पेस बॉल असेल. ट्रॅक बॉल छोटे असतात, तेही पॉईंट करण्यासाठीच त्या आतमध्ये एक बॉल असतो आणि त्याला आपण काय करू शकतो यूज. इट इज अ हाफ इंटरॅक्ट करण्यासाठी आपण त्या ट्रॅक बॉलचा यूज केला जातो. तो बऱ्यापैकी लॅपटॉपमध्ये किंवा लॅपटॉपसाठी आपण त्याचा यूज केला जातो. स्पेस बॉल हा सुद्धा एक सेन्सिटिव्ह पार्ट आहे. वर बॉल असतो तो 360मध्ये तो मूव्ह होतो, परंतु ॲक्च्युअल मूव्ह होत नाही, तो एका जागेवर दुसऱ्या जागेवर जागा नाही, ॲक्च्युअल जागेवर आपण त्याला काय करू शकतो, आपण हँडल करू. इट इज अ स्पेस बॉल. पहा, सर्च करा, तुम्हाला त्याचे नाही का फोटोज किंवा नाही का व्हिडिओज तुम्हाला नाही का इंटरनेटवर मिळून जातील. फक्त यू कॅन चेक द्या. जर माहीत नसेल तर स्पेस बॉल काय असतो किंवा कशा प्रकारचा यूज असतो तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवर सर्च करू शकता स्पेस बॉलबद्दल किंवा ट्रॅक बॉलबद्दल. बऱ्यापैकी तुम्हाला टॅबलेट माहीत असेल, टॅबलेटचा यूज बऱ्यापैकी आपण ड्रॉईंग करण्यासाठी, पिक्चर करण्यासाठी किंवा पिक्चर तयार करण्यासाठी किंवा काय एखादं नवीन डेव्हलप करायचं असेल तर बऱ्यापैकी आपण त्या टॅबलेटचा यूज करतो. देन लाईट पेन. लाईट पेनचा यूज काय आहे की मॉनिटर असेल किंवा तुमचा PC असेल किंवा काय असेल तर तिथं डिव्हाइस फाईंड करण्यासाठी किंवा राईट करण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी किंवा त्या स्क्रीन हँडल करण्यासाठी त्या लाईट पेनचा यूज केला जातो. देन जॉयस्टिक. बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल जॉयस्टिकचा यूज हा गेम खेळण्यासाठी किंवा मूव्ह अप डाऊन करण्यासाठी. म्हणजे माऊसनी जेवढं स्लोली होतं तेवढं जॉयस्टिकने डायरेक्ट गेम्स खेळायचे असेल किंवा काय करायचं असेल तर डायरेक्टली आपण काय करतो, त्या जॉयस्टिकचा यूज करतो किंवा गेम खेळण्यासाठी ते डिव्हायसेस बनवले, इनपुट डिव्हायसेस. देन टच पॅनल. आता बऱ्यापैकी काय काय लॅपटॉप आलेले आहेत किंवा पॅनल आलेले आहेत की डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, टच करू शकता त्या पॅनललाच. दॅट इज कॉल्ड टच पॅनल, म्हणजे स्क्रीन. आणि लास्ट, डेटा ग्लो. इट इज अ न्यू पॉईंट्स. इट इज डेटा ग्लो व्हर्च्युअल. आता बऱ्यापैकी मध्ये एक व्हिडिओ येत होता, एका विद्यार्थ्यांनी ज्यांचे हात नसतील किंवा पाय नसतील तर त्यांनी एक डिव्हायसेस तयार केलं होतं. इट इज अ डेटा ग्लो. तो हातामध्ये घातल्यानंतर तो वर्क होत होता. इट इज अ डेटा ग्लो. इट इज अ व्हर्च्युअल, की ते रोबोटिक्सद्वारे किंवा मॅकॅनिकली त्याला काय केलं जातं, हँडल केलं जातं. इट इज अ डेटा ग्लो. तो सुद्धा काय इनपुट देण्याचं काम केलं जातं. इट इज अ व्हर्च्युअल डिव्हायसेस. त्याला व्हर्च्युअल डिव्हायसेस म्हटलं तरी चलन. इट इज अ डेटा ग्लो. पहा, सर्च करा, कारण का तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जाणार आहेत मल्टिपल चॉईसमध्ये. मग तुम्हाला कीबोर्ड्स म्हणजे काय सांगता आले पाहिजेत किंवा कीज कोणत्या असतात ते सांगता आलं पाहिजे. माऊस कोणत्या प्रकारचे आहेत, मॅकॅनिकल म्हणजे कोणता असतो, ऑप्टिकल म्हणजे काय असतो, ट्रॅक बॉलचा यूज काय असतो, स्पेस बॉलचा यूज काय असतो, टॅबलेटचा यूज काय, लाईट पेनचा, जॉयस्टिकचा. इट इज अ सिम्पल फिजिकल इंटरॅक्शन. इट इज अ फंडामेंटल, की जे जर पहिलीपासून जर घरी लॅपटॉप असेल किंवा आता बऱ्यापैकी सगळ्यांना लॅपटॉप माहिती, कम्प्युटर माहिती सगळ्यांकडे 70% आले, त्यामुळं प्रत्येकाला ते डिव्हायसेसबद्दल इन्फॉर्मेशन आहे. कोणी नाही का MS Excel केला किंवा MS Office MS CIT केला असेल तर बऱ्यापैकी त्या फंडामेंटल स्टडीमध्ये तो पार्ट असतो. आपल्याला तो पार्ट नाही आहे, बट आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्यात. ग्राफिकली ह्याचा यूज होतो. मग ग्राफिकली यूज होत असेल तर फिजिकल डिव्हायसेस कोणते, म्हणून हा चॅप्टरमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. ओके, हा इनपुट डिव्हायसेस आणि इंटरॅक्शन टास्कमध्ये हा चॅप्टर एवढाच आहे. इट इज अ कर्व. त्यातील एक छोटासा पार्ट असेल, कर्सर असेल, रेडिओ बटन असेल किंवा ज्यावेळेस आपण एखादं ॲप्लिकेशन यूज करतो त्यावेळेस आपण स्वतः कर्सर तयार करतो किंवा नाही का
मल्टिपल चॉईस बटन तयार करतो किंवा चेकबॉक्स तयार करतो किंवा रेडिओ बटनचा यूज करतो आपण. हे ॲप्लिकेशन थ्रू आपण काय करतो ते इनपुट डिव्हायसेस तयार. इट इज अ ॲप्लिकेशन पार्ट आणि इट इज अ सिस्टीम लेवल पार्ट. हा सिस्टीम लेवलचा भाग झाला. आणि ज्यावेळेस आपण एखादं ॲप्लिकेशन तयार करतो त्यावेळेसुद्धा आपण इनपुट देतो. पण कशा यूज करून, एखादा कर्सर असेल कर्सर तयार करतो आपण, कर्सरचा यूज करतो किंवा बटन तयार करतो आपण. मग रेडिओ बटन असेल किंवा तुमचं सिम्पल टेक्स्ट बटन असेल किंवा टेक्स्ट लेबल असेल किंवा काय असेल तर आपण त्याचा काय करतो यूज करतो. इट इज इनपुट डिव्हायसेस अँड इंटरॅक्शन टास्क. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला 3rd चॅप्टर पाहायचं आहे, आउटपुट डिव्हायसेस किंवा त्याला काय म्हटलं जातं प्रेझेंटेशन डिव्हायसेस. ओके, थँक्यू.